आई माता उदो उदो या गजरात यल्लम्मा देवीच्या पवित्र यात्रेला डोणगाव येथे भक्तिभावाने काल सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीने गावातील वातावरण भक्तिमय झाले आहे। देवीच्या चरणी अर्पण केलेल्या श्रद्धेने आणि भक्तीने परिसर गजबजून गेला आहे। 2 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा अनुभव भक्तांसाठी श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक सौंदर्याचा संगम ठरत असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले। यात्रेच्या पहिल्या दिवशी यल्लम्मा देवीच्या मूर्तीचा अभिषेक मोठ्या भक्तिभावाने पार पडला। त्यानंतर देवीस पारंपरिक नैवेद्य अर्पण करण्यात आले। यल्लम्मा देवीच्या पालखीचा छबिना संपूर्ण गावात काढण्यात आला। या प्रसंगी भाविकांच्या यल्लम्मा माता की जय, आई माता उदो उदो अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला। सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये पारंपरिक लोकगीते सादर करण्यात येते, त्याला पारंपरिक वाद्यांच्या सुरेल संगतीने अधिक रंगत येत असते। या कार्यक्रमांनी गावातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण बनत असल्याचे भाविकांनी सांगितले। दुसऱ्या दिवशी मोती बांधायच्या आणि पवित्र अग्निकुंडाचा म्हणजेच कीच कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडतो। हे विधी यल्लम्मा देवीच्या यात्रेचा प्रमुख आकर्षण ठरत असल्याचे भाविकांनी सांगितले। 3 पिढ्यांपासून देवीची सेवा करणारे महापुजारी परशुराम पुजारी आणि किशोर पुजारी यांनी यात्रेच्या ऐतिहासिक परंपरांचे आणि यल्लम्मा देवीच्या अद्वितीय महात्म्याचे पट भक्तांपुढे उलगडताना यल्लम्मा आईच्या महतीने उपस्थितांच्या हृदयाला श्रद्धेचा नवा प्रकाश देत असल्याचे सांगितले। तसेच यात्रा म्हणजे भाविकांचे श्रद्धेने भरलेले अंतःकरण आणि वातावरणातील आध्यात्मिक ऊर्जा, यामुळे हा सोहळा प्रत्येकासाठी अविस्मरणीय असा असतो, असे मत महापुजारी परशुराम पुजारी आणि किशोर पुजारी यांनी मांडले। ही देवी आपली जागृत देवस्थान आहे। डोंगरामध्ये एकच यात्रा आहे, तरी गावकऱ्यांना सुद्धा भरपूर आपल्याला सहभाग मिळतो। गावकरी सुद्धा आपल्याला सहकार्य करतात। गावातील लहान थोर यात्रेमध्ये सगळे उत्सुक असतात। म्हणून म्हणायचं, जे काय आपल्या गावची यात्रा आहे फक्त 2 दिवसाचीच आहे, पण यात्रा अशी शोभा वाढवण्यासाठी सगळे उत्सुक असतात। आमचे काय भक्त मंडळी यात्रेत अगदी उत्साहाने येऊन आपला कार्यक्रम पार पाडते आणि पहिल्या दिवशी नैवेद्य आणि दुसऱ्या दिवशी रात्री छबिना 8 वाजता, ज्याची नैवेद्याचा कार्यक्रम असून त्याच्या रात्री 8 वाजता छबिना आणि मनोरंजनाचा कार्यक्रम रात्रभर असतो। नंतर दुसऱ्या दिवशी मोती बांधण्याचा कार्यक्रम, जनलोकतेचा कार्यक्रम, जे काय लांबून आपले नवस करते, जे काय मोती बांधते असे नवसाचे कार्यक्रम दुसऱ्या सुद्धा मोती बांधून जे काय भाविक भक्त या ठिकाणी येते मोती बांधण्याचा कार्यक्रम होतो। नंतर परत सकाळी शबिना निघतो गावातून, पूर्ण गावामध्ये शबिना करतो। गावातून फिरून आल्यानंतर दांडा घेऊन हार दांडा घेऊन गावातून शबिना येतो। नंतर या ठिकाणी वाण वाटण्याचा कार्यक्रम होऊन अग्निकीच होऊन अग्निकीचा कार्यक्रम पार पडतो आणि नंतर अग्नी होऊन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडतो आणि सगळे आपले गावातील आलेले भाविक सर्व या कार्यक्रमाला सहकार्य करून यात्रा शोभा वाढवते आणि मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येनं कमीत कमी 10 ते 15,000 लोक आपल्या डोंगरामध्ये उपस्थित राहते। सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या गावची यल्लम्मा देवीची जत्रा असते आणि दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात ही जत्रा भरते। खूप दूरदूरून भाविक लोक येतात। मुंबई, पुणे, महाराष्ट्रातून असंख्य महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक लोक येतात। हे खूप श्रद्धेचं ठिकाण आहे। हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाला पावणारी देवी आहे, त्यामुळं या देवीचं महात्म्य खूप मोठं आहे आणि प्रत्येकाला ही देवी मनापासून पावते, त्यामुळे लोकांची खूप मोठी श्रद्धा आहे आणि साधारणतः एक 60 वर्षापासून ही आमची परंपरा आहे। विजापूरवरून मानाची फुलं येतात आणि ती देवीला अर्पण केली जातात। हे श्रेय आमचं एकट्याचं नाही आहे, त्यासाठी पूर्ण गावकरी, पोलीस बांधव आणि आमच्या मंडळाचे जे काही सहकारी आहेत